हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। मला अतिशय आनंद आहे की आम्ही सगळे या सोहळ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत। आमचे या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटीलजी, डॉक्टर सुजय विखे, त्याचप्रमाणे तुम्ही युवा आमदार अभिजित भैया आणि विवेक भैया या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व महाराजांवर प्रेम करणारे या ठिकाणी निमंत्रित भगिनी आणि बंधू, आपल्या सर्वांचं या विवाह सोहळ्यामध्ये मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने चिचौका ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव साहिल यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावं। ज्या प्रकारे इंदुरीकर महाराजांनी समाजामध्ये लोकजागरणाच्या माध्यमातून एक सशक्त अशा प्रकारचा समाज तयार केला आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं तोच आनंद हा या मुलांच्या जीवनात यावा अशा पद्धतीनं ईश्वराला प्रार्थना करतो आणि बाबांच्या वतीने आलेल्या सर्व या ठिकाणी पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता आपण सगळे विवाह सोहळ्याची वाट बघूया। पण मी लवकर जाणार आहे कारण मला संभाजीनगरला पोहोचायचं आहे आणि माझं हेलिकॉप्टर वेळेत उडलं पाहिजे, त्यामुळे कदाचित त्यावेळी मी राहू शकणार नाही, पण त्याच्या आधीच मी दोघांनाही आशीर्वाद देणार आहे आणि पूर्वीही आशीर्वाद दिलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आज या आनंदाच्या क्षणी आम्ही आपल्यासोबत उपस्थित राहू शकलो, याबद्दल अतिशय आनंद आहे। आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। मनीषा व सुनील विष्णू तिलक यांचे सुपुत्र साहिल आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही उभयतांना मी आज मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावो, त्यांची वाटचाल यशस्वी हो अशा मनापासून मी शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज सगळे संत, वारकरी, विविध क्षेत्रातले मान्यवर आताच आपले बागडे नाना गेले आणि विविध लोक, इंदोरीकर महाराजांवर प्रेम करणारे सगळे लोक इकडे आज आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम इंदोरीकर महाराजांनी केलंय। कीर्तनाच्या माध्यमातून अगदी सरळ, साध्या, सोप्या भाषेत लोकांच्या मनाला भिडेल असं विनोदी शैलीमध्ये पण करतात ते। आणि आमदार काही पण आहेत, आमदार आमचे अमोल खताळ पण आहेत, आमचे दुसरे नंदेकरजी आहेत, विठ्ठलराव लगेकर कुठे, आणि सर्व लोकप्रतिनिधी इकडे। आता तर उन्हामध्ये जेवढे लोक आले, किती गरम आहे, 1 लाख लोक, त्याहीपेक्षा जास्ती लोक इथे इंदोरीकर महाराज म्हटल्यावर काय माणसांचा पाऊसच आहे नाही का। जसं यांच्या शब्दांचा वर्षाव असतो कीर्तनातून, तसं यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक इथं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, देशभरात आज त्यांचं समाज प्रबोधनाचं काम सुरू आहे आणि अनेक लोक त्यांना दिशा देण्याचं काम इंदोरीकर महाराजांनी केलं। आणि संत परंपरा जी आहे, वारकरी परंपरा, ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आहे आणि त्यामुळे आषाढी असू द्या, कार्तिकी असू द्या, दर महिन्याच्या
एकादशी असू द्या, हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने एक पाठीचा कणा आहे. आणि वारकरी संप्रदाय आपल्या प्रबोधनातून भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम करतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र ही शूरांची, वीरांची, संतांची, वारकऱ्यांची भूमी आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायासाठी अगदी जे जे काही करता आलं ते इंदोरीकर महाराज त्यांच्या टीमने केलंच आहे. आणि मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक योजना वारकरी संप्रदायासाठी, वारकरी दिंड्यांसाठी आपण अनेक पंढरपूरला देखील विकास कामं केली. आता देखील देवेंद्रजींच्या माध्यमातून हे काम पुढे सुरू आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या आमच्या लाडक्या बहिणी देखील उन्हामध्ये आहे तिकडं. मग माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी झाली, एक जे सुपरहिट नाही का. तर काय राजकीय बोलणार नाही मी, पण त्या लाडक्या बहिणीने सगळ्या टांगापट्टी करून टाकल्या थोडे फरार. आणि माझ्या लाडक्या बहिणींना देखील खूप खूप शुभेच्छा देतो. लाडके भाऊ इकडे आहेत, त्यांनाही शुभेच्छा देतो. हे राज्य सर्वसामान्यांचं आहे, हे राज्य कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, माझ्या लाडक्या बहिणींचं आहे. आणि म्हणून मी आज इंदोरीकर महाराज मुंबईला आले निमंत्रण द्यायला, तेव्हा मला वाटलं इकडे पोचेन की नाही, पण आज दिवसभर कार्यक्रम खूप होते. पण ते कार्यक्रमामध्ये देखील मी इंदोरीकर महाराजांना शब्द दिला होता, मी कसाही करून पोचणार. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.